पोलिसांनी कोतोली गाव परिसरात कारवाई करत तब्बल 1,09,760 रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त केला। या प्रकरणी दोघांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी सकाळी 10:15 वाजण्याच्या सुमारास कोतोली येथील मित्रप्रेम परमिट रूम अँड बियर बारच्या पाठीमागील बाजूस उघड्यावर ही कारवाई करण्यात आली। यामध्ये आरोपी रवींद्र बाळू पाटील राहणार ननुंद्रे तालुका पन्हाळा आणि अजित विठ्ठल खोत राहणार परळी पैकी कासारवाडी तालुका शाहूवाडी हे बेकायदेशीररित्या देशी दारूचा साठा विक्रीच्या उद्देशाने बाळगत असल्याचे निष्पन्न झाले। या कारवाईत जीएम संत्रा आणि टँगो पंच कंपनीच्या 90 मिली आणि 180 मिलीच्या प्लास्टिक बाटल्यांमधील देशी दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला। एकूण 1,09,760 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पन्हाळा पोलीस ठाण्यात 119/2025 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पन्हाळा पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। पुढील तपास पन्हाळा पोलीस करत आहे। केके न्यूज साठी सचिन वरेकर, पन्हाळा। गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।